दीपक बुवा, आज तुमच्या शिष्टमंडळाची आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झालेली आहे, बैठक झालेली आहे. काय ठरलं बैठकीमध्ये, काही तोडगा निघतोय का? नाही, अजून आता आमचे लोक बाहेर आले नाही, पण तोडगा बैठकीत निघाला नाही एवढं 100% खरं आहे. मी माझ्या मागणीवर ठाम आहे. शासनाने या आमच्या मागणी संदर्भात त्वरित GR काढावा. मंत्रिमंडळाने एक माननीय राज्यपाल महोदयांमार्फत महामहिम राष्ट्रपतींकडे एक शिफारस पाठवावी. ते कशा पद्धतीनं करावं हे आमच्यापेक्षा जास्त शासनाला माहिती आहे आणि ते करू शकतात. त्यांनी काही आज पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला नाही, त्याच्यामुळे आजची बैठक तरी ही निष्फळ ठरली असं मला वाटतं. काय शासनाची काय भूमिका होती बैठकीमध्ये, जसं तुम्हाला काय सांगितलं तुमच्या सहकार्याने? तेच जे नेहमी चालत आलं ते आश्वासन, हे करू ते करू ते करू. मग 10 वर्ष काय करू राहिले फडणवीस साहेब? 2014 पासून तुम्हाला माहिती आहे ना विषय. 2014ला तुम्ही अभ्यास केलेला होता ना. 2014ला तुम्ही धनगरांना शब्द दिला होता ना. या राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा तुम्हाला धनगरांनी सत्ता दिली ना. आता कशाला अभ्यास करता? आता काय काय तुम्हाला हे करायचं ते मला इतकं कळतं की ते तुम्हाला देता येतं आणि तुम्ही दिलं पाहिजे. माझ्यापेक्षा जास्त कायदा तुम्हाला कळतो, अभ्यास तुम्हाला आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता दुसरा विषयच नाही. आता तुम्ही एकतर याची कशी अंमलबजावणी होणं, आम्हाला सर्टिफिकेट मिळतील तुम्ही पाहावं. दुसरं आम्हाला काही मान्य नाही.